पहिल्या स्पेल मध्ये बॉलर नशीब. राऊंड विकेटने पहिला बॉल. मिड ऑनच्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या बॉलवर डॉट बॉल येतोय लेफ्ट हँडर बॅटरच्या विरुद्ध. बॉलर नसीबचा. ज्युसी पुल टॉस होता. अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल सीमारेषा पार. 4 धावा चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 धावा जाऊन पोहोचतीये 2 बॉलच्या समाप्तीनंतर. एक तेरी तो एक मेरी. बेस्ट बसेल बेस्ट मॅच रंगेल. चांगली मॅच आतापर्यंत आपण पाहताय. पहिल्या मॅच मध्ये खूप सारी मजा प्रेक्षकांना आली आणि दुसरी मॅच तेवढीच मनोरंजन करणारी राहील. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. नो +1. 2 धावे धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 6 धावा आणि आता बॅटरला फ्री हिटची संधी असेल. हाईट इम्पॅक्ट होता. अगदी कमरेच्या वर बॉल फेकला होता बॉलर नसीबने. बॅटर संतोषच्या विरुद्ध. फ्री हिटची संधी. नेक्स्ट बॉल. उघडे डोला पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्रीच्या बॉलवर क्लीन बोल्ड फलंदाज परंतु विकेट नसेल कारण फ्रीचा बॉल होता. डॉट बॉल येईल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली आहे 6 धावा. फोर पिच बॉल. स्लॉक केलाय. चांगला स्ट्रोक येतोय. एक धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आता मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर करत असताना आपण पाहताय. 2 धावेच्या मदतीने धावफलक 8 धावा. बाईकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चांगला बॉल आता बॉलर नसीबने फेकलाय. डॉट बॉल येतो. चांगली बॉलिंग बॉलर नसीबची आपण लगेचच पाहताय मैदानाच्या आतमध्ये संतोषच्या विरुद्ध. दुसरा बीमर बॉल. एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा बॅटर संतोषच्या बॅट मधनं येत आहेत. बॉलर चेंज असेल. 2 बीमर बॉल टाकल्यानंतर बॉलर चेंज असेल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 13 धावा. तेरा धावा धावफलकावर. दोन्ही टीम थोडं स्पीडअप आपण करा. सारसोली टीम थोडं सहकार्य आपण करा. लगेचच मॅच चालू करा. फ्रीचा बॉल. संधी असेल बॅटरकडे. बॉलिंग मार्क वर बॉलर चेंज होईल. न्यू बॉलर.
वाईट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये की नाही? यस, वाईट बॉल येतोय. दोनात समांतर रन्स मिळतील. अवांतर फ्रीट बॉल. पहिल्या ओव्हर मध्ये आपण 2 बीमर बॉल पाहिले नसीबचे. तदनंतर कठीण परिस्थितीला आता सामोरं जावं लागतंय टीम सारसोलेला. परंतु संकट कधी अडवायला येत नाही, संकट घडवायला येतात. त्या संकटावर मात करून चांगली बॉलिंग आणि चांगलं प्रदर्शन आता स्पर्धेमध्ये करायचं आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझल्ट एक चांगला स्ट्रोक. बॅटर संतोषच्या बॅटमधनं एक सिंगल येईल. गोशांक चांगला स्ट्रोक. बॅटर संतोषच्या बॅटमधनं एक सिंगल येईल. गोशांक क्षेत्रात पहिल्या ओव्हरची समाप्ती होईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा. 17 धावा धावपलकावर जाऊन पोहोचलाय. 6 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. सारसोली टीम स्पीडअप करा. प्रत्येक बॉलवर आपण टीम मीटिंग करू नका. 5 ओव्हरची मॅच असेल. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही 24 बॉल महत्वपूर्ण असतील. बॅटिंग करत असताना बेलापूर टीम सारसोली टीम साठी महत्वाची बाब नक्की असेल मॅच मध्ये. दुसऱ्या स्पेल मध्ये बॉलर नवनाथ. स्ट्रायकिंगला बॅटर भूषण. बॉलिंग ट्रॅक वर दुसरा स्पेल मध्ये बॉलर नवनाथ. शपलवून खेळण्याचा प्रयत्न. बाईच्या स्वरूपात एक धावने धावसंख्येत वाढ. 18 धावा धावपलकावर. शपलवून ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न बॅटर भूषणच्या माध्यमातून या बॉलवर होता, परंतु बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होती आहे. ओव्हर पिच बॉल मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल आणि चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. एक डॉली कॅच. फलंदाज पहिला बाद. भूषण बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर बाला दुसऱ्या क्रमांकावर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. 18 धावा धावपलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. नवनाथने एक विकेट कॅरी सुद्धा केली मैदानाच्या आतमध्ये. एक यश त्याला आतापर्यंत भेटलंय विकेटच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फेरबदल केले जात आहेत. चला सारसोली टीम स्पीडअप आपण करा. ओव्हर द विकेटने समोर टाकलेला बॉल पॉलिथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक डॉट बॉल येतोय बॅटर बालाच्या विरुद्ध बॉलर नवनाथचा.
फोर पिच बॉल कव्हर रिजन मध्ये चांगला स्ट्रोक नक्की होता, परंतु तेवढीच चांगली झेल आपण मैदान टीम बाला बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर अजय केनी. चांगली बॉलिंग दुसऱ्या स्पेल मध्ये आपण बॉलर नवनाथला करताना पाहताय. 18 धावा धावफलकावर जाऊन पोहोचलायत. 2 विकेट गमावल्यात बेलापूर 30+ टीमने. दोन बॉल शिल्लक दुसऱ्या ओव्हर मधले. 18 धावा धावफलकावर. तेस्तरार बॉल बॉडी मध्ये टाकला होता बॉलर नवनाथने. आणखी एक चांगला बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आणखी एक पूर्ण होतोय. चांगली बॉलिंग सातत्याने आपण दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर नवनाथची पाहताय. आणखी एक तेस्तरार बॉल लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा. 12 बॉलचा गेल पूर्ण. 19 धावा धावफलकावर. 2 गडी बाद. बेलापूर 30+ टीम. दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी आपण बॉलर नवनाथची पहिली. 2 विकेट सुद्धा कॅरी केल्या आणि फक्त 2 धावा खर्च केल्या बॉलिंग करत असताना. चांगली बॉलिंग राहिली दुसरी ओव्हर. सारसोली टीम थोडं आपण स्पीडअप करा. प्रत्येक बॉलवर आपण टीम मीटिंग करू नका. अजून खूप याची आपण नोंद घ्या. दोन्ही टीम सहकार्य करा. 19 धावा धावफलकावर. 2 विकेट लॉस. बेलापूर 30+. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर दीपक तांडेल. स्ट्राइक इनला बॅटर संतोष. चांगली बॅटिंग आतापर्यंत संतोषची राहिली आहे. ओव्हर पिच बॉल अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉल उचलला फेकलाय तोपर्यंत 2 धावा होत आहेत सक्सेसफुली कंप्लीट. 21 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतायत टीमची टोटल. चांगली बॅटिंग आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये आपण बॅटर संतोषची पाहताय. 14 धावेंवर बॅटिंग करतोय. 9 बॉल आतापर्यंत पेस केलेत. शॉर्ट पिच बॉल होता. स्लो पण पद्धतीचा बॉल बॉलर दीपक तांडेलचा. डॉट बॉल येतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच रंगते बेलापूर आणि सारसोल यांच्या दरम्यान. आणखी एक स्लोवर वन पद्धतीचा बॉल अगदी प्लम मध्ये सापडलेत आणि आता लेग बिफोर विकेट वर संतोष बाद. तिसऱ्या विकेटचं पतन. न्यू बॅटर विशाल पाटे. चांगली बॉलिंग आपण आतापर्यंत तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलर दीपक तांडेल यांची पाहताय. जबरदस्त बॉलिंग. स्लोवर पद्धतीचे बॉल चांगल्या लाईन आणि लेंथवर आतापर्यंत ते फेकतायत मैदानाच्या आतमध्ये आणि अनुभवाचा वापर मैदानाच्या आतमध्ये ते करतायत.
एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर ऑफ लाईफ. सातत्याने अनुभव क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये खूप काही शिकवतो आणि तोच अनुभव वापरतो या मॅच मध्ये. बॉलर दीपक तांडेल. चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली आहे. ओव्हर पिच बॉल अलॉंग दी कार्पेट. मिड ऑफच्या दरम्यान बॉल हुलकावून देऊन डीप मध्ये जाऊन पोहोचतोय. पैकी होईपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 23 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतायत. 2 बॉल अजूनही तिसरा स्पेल मध्ये शिल्लक. 23 धावा धावफलकावर 3 टीमने गमावल्यात. शॉर्ट लेगच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल. 1 धाव. 1 धावेने धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 24 धावा. 24 ऑन स्कोर बोर्ड. 3 विकेट लॉस. बेलापूर 30+. याच जे गोष्ट बॅटिंग करणाऱ्या टीम साठी असेल, परंतु बॉलिंग करणाऱ्या टीम साठी डॉट बॉल महत्वाची गोष्ट. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. 18 बॉल. अर्थातच 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 24. 3 विकेट लॉस. चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण पहिली दीपक तांडेल यांची तिसऱ्या ओव्हर मध्ये. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट सुद्धा प्राप्त केली तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर दीपक तांडेल यांनी. चौथ्या ओव्हर मध्ये बॉलर जग्गू. शॉर्ट ट्रॅकर बॉल. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप होतीये. काऊ कॉर्नर पासून डीप पर्यंत अगदी धावत आले. बॉलवर शेवटपर्यंत नजर होती, परंतु कॅच ड्रॉप झाला महत्वपूर्ण मोमेंटला. 1 धावेने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 2 धावेने वाढ होतीये. माफी असावी. 26 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतायत. प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये आपण बॉलर जग्गू यांचा पाहताय. शॉर्ट पिच बॉल. हुक केलंय. लॉंग लेग रिजन मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये. 27 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक. कॅच ड्रॉप होतीये पुन्हा एकदा मैदानाच्या आत. मिड ऑफच्या दरम्यान कॅच ड्रॉप. 1 धाव होतीये पूर्ण. 28 धावा धावफलकावर. ओव्हर पिच बॉल. स्ट्रेट रिजन मध्ये चांगला स्ट्रोक. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल फरार. रन्स मिळताय 4. चौकार. चांगली बॅटिंग आता आपण पाहता. बॅटरच्या माध्यमातून एक कलात्मक स्ट्रोक आला. ऑन दी अप आपण पाहताय. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट ओव्हर द बॉलर्स हेड. स्ट्रेट रिजन मध्ये चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 4च्या मदतीने. 32 धावा. एक सिंगल डिक्लेअर स्वरूपामध्ये ओव्हरची समाप्ती. 33 धावा धावफलकावर. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर बेलापूर 30+ टीमची जाऊन पोहोचतीये. 33 धावा. 24 बॉलचा खेळ पूर्ण.
6 बॉल पहिल्या इनिंग मधले असतील शिल्लक. पाचव्या स्पेल मध्ये बॉलर राजू. नेल्सन आकडा आपण स्कोर बोर्ड वर पाहताय 33 वर 3. पाचव्या ओव्हरला होती सुरुवात. बॉलर राजू ऑन बॉलिंग मार्क. स्ट्राइक इन ला बॅटर विशाल पाटे. आउटसाइड लेग स्टंप वाईट बॉल. 34 धावा धावफलकावर. वॉटर टँकर आपण मैदानाच्या बाहेर काढा कृपया विनंती असेल. पुन्हा एकदा क्रिकेटला होती सुरुवात. ओव्हर पिच बॉल होता. मिड ऑनच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव धावून काढली जाते. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 35 धावा जाऊन पोहोचतायत. ओ द विकेटने ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक घेतोय. बॉटम एंडचा चांगला वापर होता अलॉंग दी कार्पेट. 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावांच्या मैदानी धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा. 37 ऑन स्कोर बोर्ड. सिंगल डबल वर जोर दिला जातोय आता मैदानाच्या आतमध्ये. आणि महत्वपूर्ण गोष्ट आहे सिंगल डबल क्रिकेट मध्ये फुलटॉस बॉल आणखी एक अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक कॉपी बुक स्टाईलने आपण पाहताय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. टिकी होतीये तोपर्यंत एक धाव पूर्ण होतीये आणि एकच धावेवर समाधान बॅटरला मानावं लागेल. एक धावेने धावसंख्येत वाढ होतीये. 38 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतायत. पुढे टाकलेला बॉल स्ट्रेट रिजन मध्ये उडवलाय बॉल. बॉल 1 बाउंस ओव्हर द रोप. रन्स मिळतायत 4. 4 चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या 42 धावा धावफलकावर. संजीवनी प्रदान करणाऱ्या 4 धावा मैदानाच्या आतमध्ये आलायत बेलापूर टीम साठी. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 42 धावा. 2 बॉल शिल्लक पहिल्या इनिंग मधले. ओव्हर पिच बॉल आणखी एक क्रॅकिंग स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक आपण बॅटरीच्या माध्यमातून पाहिला. एक धाव पूर्ण होतीये. धावसंख्या 43 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला. चांगला स्ट्रोक टॅप स्ट्रोक बॉक्स मधला आपण पाहिला ओरम क्रिकेट मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सक्सेसफुली होत आहेत कंप्लीट. धावसंख्या 2च्या मदतीने पहिल्या इनिंगच्या अखेरीस 45 धावा 30 बॉल मध्ये बनवायच्या आहेत. 46 धावा. 13 बॉल रिमेनिंग 46 रिक्वायर्ड अशा पद्धतीचं इक्वेशन. 30 बॉल मध्ये 46 धावांचं लक्ष ठेवलंय बेलापूर 30+ टीमने सारसोडे 30+ टीम समोर.
दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. 30 बॉल मध्ये 46 धावांचं लक्ष्य. पॉवर प्लेच्या ओव्हर मधला एक बॉल शिल्लक. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 15. ओव्हर पिच बॉल काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणखी एक तडाखा. बॉल सीमारेषा पार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 19 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये जबरदस्त अटॅक आपण पहिला बॉलर कैलासच्या विरुद्ध बॅटर दीपकचा. चौकरांची आतषबाजी ऑन साइडला आणि ऑफ साइडला. 19 धावा धावफलकावर उभारल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. न्यू बॉलर संतोष. आणखी एक क्रॅकिंग स्ट्रोक. गॅप शॉट सिलेक्शन. कव्हर रिजन मध्ये बॉल. शेवटच्या मोमेंटला काय घडलंय, काय बिघडलंय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. बाउंड्री लाईन वर. दोन धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मैत्रीने 21 धावा धावफलकावर. ओव्हर पिच बॉल काऊ कॉर्नर रिजन मध्ये बॉल सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 27 धावा. सारसोरी 30+ टीमचा अटॅक आपण बेलापूर 30+ टीमच्या विरुद्ध पाहताय. जबरदस्त आणि तुफानी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत होत असताना 2 बॅटर दीपक आणि मनोज. शॉर्ट पिच बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये आणखी एक बॉल सीमारेषा पार. षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहताय. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते 33 धावा. 33 ऑन अ स्कोर बोर्ड. आणखी एक चांगला स्ट्रोक आपण पाहताय. लॉंग ऑन रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल. 4 धाब्यांसाठी चौकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचती आहे 37 धावा. 37 ऑन स्कोर बोर्ड. 9 धाब्यांची गरज सारसोडे 30+ टीमला. आणखी एक पुढे टाकलेला बॉल ओव्हर द बॉल सेड. स्ट्रेट रिजन मध्ये 6 धावा. षटकार. फक्त आणि फक्त 3 धाब्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी सारसोडे 30+ टीमला. प्रत्येक बॉलवर षटकार आणि चौकारांची आतषबाजी आपण 2 बॅटरच्या माध्यमातून पाहताय दीपक आणि मनोज. ओव्हर पिच बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 1 बाउंस ओव्हर दी रोप. चौकार. मॅच फिनिश. अभिनंदन सारसोले 30+ टीम आणि हार्ड लक बेलापूर 30+ टीम.
सारसोली टीमचा कॅप्टन आपण लगेचच मुख्य मंचावर या आणि त्याचबरोबर जुईनगर 30+ टीमचा कॅप्टन आपण लगेचच मुख्य मंचावर या. सेकंड इनिंग मधली एक जबरदस्त मॅच आणि त्या मॅचचा केलं जाईल टॉस. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय मनोज. मनोज आपण या मुख्य मंचावर 28 धावांची एक बहारदार इनिंग आपण त्यांच्या बॅट मधनं पाहिली. सारसोली 30+ टीमचा बॅटर मनोज ठरलाय मॅन ऑफ द मॅच.